एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार असं काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे। काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरचा दावा सोडला असून त्या बदल्यात विधान परिषदेत जास्त आमदार असल्यामुळे तिथलं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। आता विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपद उबाटा शिवसेना सोडणार का हे पाहावं लागेल। विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडू। चला याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर। प्रणाली, हे तितकंच खरं की शेवटी सभागृहातलं कोणतेही पद हवं असेल तर पाठीमागे असणारं संख्याबळ हे महत्त्वाचं आहे। काँग्रेसलाही ठाऊक आहे की विधानसभेत ते नाही आहे, तिथला दावा जरी त्यांनी सोडलेला असला तरी विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद शिवसेना सोडणार का, म्हणजे उबाटा गट सोडणार का? विशाल, आत्ता जर आपण बघितलं तर वैधानिक पद जे आहे ते महाविकास आघाडीपैकी एकच वैधानिक पद आहे, ते म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता पद। आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं विधानसभेतलं संख्याबळ एवढं नाही आहे की त्यांना विरोधी पक्षनेता दिला जाऊ शकेल, परंतु तरीसुद्धा शासनाच्या हातामध्ये किंवा सरकारनं जर ठरवलं तर तशा पद्धतीचं पद दिलं जाऊ शकतं असं विरोधी बाकांवरच्या लोकांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं आत्ता जर आपण बघितलं तर नाना पटोले यांची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आहे, कारण विधानसभेमधलं विरोधी पक्ष नेता पद द्यायचं किंवा नाही द्यायचं हे सर्वस्वी शासनाच्या हाती आहे। आणि त्यामुळं समजा जर ते पद दिलं गेलं नाही तर मात्र महाविकास आघाडीची गोची होऊ शकते। आणि म्हणूनच नाना पटोले या ठिकाणी स्पष्टपणे असं म्हणताना आपल्याला दिसून येत आहेत की विधान सभेमध्ये महाविकास आघाडीपैकी सगळ्यात जास्त आमदार जे आहे ते शिवसेनेकडे आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे। त्यामुळे विधानसभेमधलं विरोधी पक्ष नेता पद हे जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलं जावं, परंतु विधान परिषदेतलं मात्र विरोधी पक्ष नेतेपद हे आता, कारण काँग्रेसचं संख्याबळ त्या ठिकाणी जास्ती आहे त्यामुळे काँग्रेसला ते दिलं जावं अशी भूमिका ही नाना पटोले यांनी मांडलेली आहे। नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यातल्या नेत्यांमध्ये किती सख्य आहे हे आपण विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांच्या वेळेला पाहिलेलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडू शकते। परंतु जे मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं असंच मत हे ऑन कॅमेरा जरी नसलं तरी ऑफ कॅमेरा अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की विधान परिषदेमध्ये आता त्यांचं संख्याबळ वाढलेलं आहे, त्यामुळे विधान परिषदचं विरोधी पक्ष नेतापद जे आत्ताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे आणि अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत, ते पद जे आहे ते काँग्रेसला मिळावं आणि विधानसभेमध्ये संख्या जास्त असल्यामुळे तिथलं पद जर मिळालं तर ते शिवसेनेनं घ्यावं अशा पद्धतीची भूमिका नाना पटोले यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल।